नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी बनवणार आहे मस्त अशी पानगोबीची भाजी। तर पानगोबीची भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये 2 पळी तेल घेतलं। तर आता हे तेल मी 2 मिनिटं मस्त असं कडक होऊ देते। तर तेल कडक झाल्यानंतर मी तेलामध्ये लगेच जिरा मोहरी टाकली। तर जिरा मोहरी चांगली तडतडून घ्यायची। नंतर मी हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेतला। आता याला व्यवस्थित 2 मिनिटं मिक्स करून घेते। तर मस्त असा हा ठेचा व्यवस्थित भाजून घ्यायचा तेलामध्ये। मी हिरव्या मिरच्या वाटल्या होत्या तर भाजलेल्या नव्हत्या, त्याच्यामुळे अशा भाजून घ्यायच्या व्यवस्थित। लसूणची पेस्ट पण मी मिरच्यामध्येच वाटून घेतली। नंतर मी कराळ 1 चम्मच आणि चिमूटभर हळद आणि चवीपुरतं मीठ घेतलं। तर ते मी आता याच्यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। 2 मिनिटं असंच मिक्स करून घेते। तेलामध्ये व्यवस्थित ही चटणी कराळाची भाजून घ्यायची 2 मिनिटं अशीच। नंतर बारीक चिरलेली गोबी टाकून घ्यायची। तर मी बारीक चिरलेली गोबी टाकून मस्त अशी मिक्स करून घेणार आहे। तर मी ही भाजी बारीक चिरून घेतली आणि धुवून घेतली। नंतर 1 छोटा टोमॅटो टाकून घेतला बारीक चिरलेला। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर 2 मिनिटं असं मिक्स करून घ्यायचं मस्त असं। तर खूप मस्त लागते ही भाजी। तर ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। 2 मिनिटं अशी शिजवायची। नंतर याच्यामध्ये भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित झाकून ठेवायचं। 2 मिनिटं असं झाकून राहू द्यायचं आणि मस्त अशी भाजी तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।